इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। विजापूर रोड परिसरातील जैन समाजाचे बाहुबली मंदिर तसेच धानम्मा देवी मंदिरातील चोरीचा तपास अवघ्या 12 तासात उघडकीस आणत सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने 3 सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 8 पंचधातूच्या देवदेवतांच्या मूर्ती आणि रोकड असा एकूण 1,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। 4 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10 ते 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:30च्या वेळेत विजापूर रोडवरील बाहुबली नगरमधील जैन समाजाचे बाहुबली मंदिर येथे अज्ञात चोरट्यांनी पंचधातूच्या मूर्ती आणि रोकड रक्कम असा 1,73,000 रुपये किमतीचा माल चोरला। त्याच रात्री 11 ते 5 ऑक्टोबर सकाळी 6च्या दरम्यान रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील धानम्मा देवी मंदिरातील दानपेटीतून 6,000 रुपये चोरीला गेले। या 2 वेगवेगळ्या चोरी प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे व सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले। घटनांची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन तपास पथक तयार केले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून पोलीस अंमलदार इम्रान जमादार आणि राजकुमार पवार यांना गुप्त माहिती मिळाली की चोरट्यांनी चोरी केलेल्या मूर्ती विक्रीसाठी मोदी रेल्वे बोगद्याजवळ जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। खेडकर यांच्या पथकाने सापळा रचून आकाश सुरेश पवार वय 26 नेहरू नगर सोलापूर, अशफाक मौला शेख वय 27 राहणार थोरली रण्णावस्ती विजापूर रोड यांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी त्यांचा साथीदार करण उर्फ कर्ण्या केंगार राहणार दमाणी नगर याच्यासह मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली। आरोपींकडून बाहुबली देव, पद्मावती देवी, आदिनाथ देव, पार्श्वनाथ देव, अनंतनाथ देव, शांतीनाथ देव आणि 24 तीर्थंकरांच्या पंचधातूच्या मूर्ती, 2,000 रुपये रोकड असा एकूण 1,65,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे। गुन्हे शाखेच्या या वेगवान आणि नेमक्या कारवाईमुळे धार्मिक स्थळांवरील चोऱ्यांवर आळा बसणार असून सोलापूर पोलिसांची कार्यक्षमता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। सकाळी 6:30च्या दरम्यान विजापूर रोड सोलापूर येथील मंत्री चांडक पार्क समोर असलेले बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये विविध देवदेवतांच्या मूर्ती व रोख रक्कम असा एकूण 1,73,000 किमतीच्या माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबद्दल माहिती मिळालं होतं। श्री अनिल माणिक शेटे यांच्या फिर्यादीमधून आम्ही विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलं होतं। तसेच त्याच दरम्यान विजापूर रोड येथील रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील दानपेटी जे आहे ते फोडून त्यातून 6,000 रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबद्दल सिद्धय्या हिरेमेट यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले होते। हे गुन्हे दाखल होऊन अगदी 6 ते 7 तासामध्ये त्यात इन्व्हॉल्ड 3 आरोपी आहेत। त्यांना ताब्यात घ्यायला आपलं डीसीपी श्री कबाडे, डीसीपी श्रीमती पाटील यांच्या नेतृत्वाखाली एसीपी श्री माने आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड, PI क्राईम श्री माने अगेन आणि त्यांच्या टीमनी यशस्वी रीतीने अगदी 6 तासात हे 3ही आरोपींना ताब्यात घेऊन ते पूर्ण मुद्देमाल पण परत रिकव्हर केलेला आहे। आपलं सोलापूर शहरामध्ये हे कोजागिरी पौर्णिमा उत्सव पौर्णिमा निमित्त जे बंदोबस्त चालू आहे अशा असतानाही एक ब्लाइंड केस टेक्निकल आणि ह्युमन इंटेलिजन्स वापरून पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचच्या पथकांनी एवढं सोपं कालावधीमध्ये कमी कालावधीमध्ये यांनी उघडकीस आणून सराईत गुन्हेगार आकाश सुरेश पवार वय 26 राहणार नेहरू नगर आणि अशफाक मौला शेख वय 27 राहणार तोरली रण्णावस्ती आणि करण उर्फ कर्ण्या केंगार राहणार दामाणी नगर अशा 3ही आरोपींना अटक करून
हे 3 केस हे दोन्ही मंदिर चोरीचे केसेस उघडकीस आणलेल्या आहेत. त्याबद्दल सर्व अधिकारी ज्यांनी मेहनत घेतलेला आहे आणि गुन्हे शाखेच्या श्री केडकर आणि त्यांच्या पथक असं सर्वांना मी अभिनंदन करतो. श्री कबाडे साहेब, पाटील मॅडम, माने साहेब, ACP PI दोन्ही माने साहेब, PI दादा गायकवाड साहेब, केडकर साहेब, संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सीताराम देशमुख, अजय गुंड आणि बाळासाहेब काळे, सोबतच प्रकाश गायकवाड साहेब PS अशा मच्छिंद्र राठोड अशा सर्व अधिकारी अंमलदारांना मनापासून अभिनंदन करतो. हे सोलापूर शहर पोलीस युनिटच्या अत्यंत कमी काळात त्यांनी सर्व टीम्स वापरून ताबडतोब हे गुन्हे उघडकीस आणून जे मूर्ती आणि पैसे चोरी गेलं होतं ते सर्व इमिडिएट रिकवर केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं नुकसान न होता आणि त्यांच्या धार्मिक भावनाही न दुखवता तशाच परिस्थितीत त्यांनी रिकवर केलेलं आहे. ते खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल पुन्हा आणि पूर्ण टीमला अभिनंदन करतो.